जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे 2 दिवस आम्ही दिले. मागील काही दिवशी गेली वेळ नाही आहे की लोक पक्ष सोडून गेले. म्हणजे 2000 जेव्हापासून BJP सत्तेत आले तेव्हापासून वोट चोरी नाही लोक चोरी त्यांची चालूच. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे. आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात. सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी. आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचं काय झालं आहे हे तुम्हाला दिसतंय. मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आहे. आणि काँग्रेसमुक्त भारत करणारे जे आहेत जे फुशारक्या मारतात ते आज काँग्रेसयुक्त BJP करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो. माझे उमेदवार ते घेऊन चालले म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये हे स्पष्ट आहे. सत्ता संपून येथील नगरपालिकेमध्ये घवघवीत असा यश मिळालं हे तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं की धाडकन तोंडावर पडले भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मग त्या आघाड्या असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या 2 कुबड्या असलेले पक्ष आहेत त्यांनी ते सत्तेत आले पण भाजप ही तोंडावर पडले. एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो. जसं मी म्हणाली जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे. सोलापूरच घ्या तुम्ही मला कोणाची नावं घ्यायची नाही पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं. आज कोणतं आमिष दाखवून भाजप किती पैशांचं आमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा नेते 100% तुम्ही लोकसभा पण बघा 1 साईड झालेलं महाविकास आघाडीला. त्याच्यानंतर मशिनरी आणि मनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले. ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही. ते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खरं तर आमदार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण घ्या सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं. कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मॅनिप्युलेट केलं रिकाउंटिंगमध्ये. आणि म्हणून तुम्हाला आणि मग तिथे त्यांचे 2+, 3+ म्हणजे कशा पद्धतीत हे करता तुम्ही बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या दबावाखाली आहे. मी म्हणत नाही कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकम व्हावं लागतं. त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं. पुरात आम्ही महाविकास भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही ह्या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत. बाळसं धरणं कसं बघताय या विधानाकडे? म्हटलं की अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात काहीही विकत घेऊ शकतात. हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील की सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही. त्यांना तर तिकीट मिळणं शक्यच नाही आहे. आणि ते काय करतात आता बघूया ते काय करतात. त्यांच्यामध्येच एवढं लागलंय तुम्हाला दिसतंय आज त्यांच्यात एवढे नाही आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात. कोण कोणाचं काय तालमेलच नाही आहे जे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती. आणि कोणाला काय कोणाचं काय कोण जुने कोण नवीन कोण बाहेरून आले हे सगळं त्या पक्षात जेवढं होत आहे तेवढं कोणत्याही पक्षात नाही. आमचा पक्ष मजबूत आहे आणि ते तुम्ही भाजपच्या दिग्गज लोकांना विचारलं तुम्हाला सांगते.